चांदवड नगर परिषदेची सर्वसाधारण सभा प्रांत कार्यालय येथे नगराध्यक्ष वैभव बागुल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेमध्ये तब्बल 65 विषयांवर 5 तास चर्चा करण्यात आली. यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं घनकचरा घोटाळा नावाच्या टोप्या परिधान करून नगरसेवकांनी सभागृहात प्रवेश केला. गटनेते नगरसेवक संदीप उगले यांनी घनकचरा व्यवस्थापनेतील गैरव्यवहार आणि अतिक्रमणधारकांचे जप्त केलेले लोखंडी भंगार नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी परस्पर विक्री केल्याच्या आरोपावरून नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना चांगले धारेवर धरले आणि यामध्ये सत्ताधारी भाजप पक्षाच्या नगरसेवकांनी सुद्धा शिवसेना गटनेते संदीप उगले यांची बाजू मांडली आहे. नगराध्यक्ष वैभव बागुल आणि मुख्य अधिकारी दिनेश सिनारे यांना जाब विचारत दोषींवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील, चांदवड. त्याच्यावरती रोजचा तांत्रिक मान्यतेनुसार 52,500 साहेब 52,000 रुपये आपले रोज स्वच्छतेवरती खर्च होता. स्वच्छता होती चांदवड शहरामध्ये. घंटागाड्या किती फिरतात? आपण त्यांना 6 घंटागाड्या आणि 1 ट्रॅक्टर दिलेले. बरं. एक थ्री व्हीलर होती पण ती नादुरुस्त असल्यामुळे बंद केली. किती घंटागाड्या आहे? 6 घंटा. 6 बोलवलेलं घंटा. आहे. आणि फिरत्या किती? 6. 7 फिरती नाही सर. 4च घंटागाड्या. मावशी हो 6 घंटागाड्या फिरती नाही. खोटी माहिती देऊ नका. रेकॉर्ड होत आहे सर्व, तर तुम्ही त्या हिशोबाने. आणि अध्यक्ष साहेब बोलू द्या मावशींना. मावशी ज्येष्ठ आहे, ऐका, कोणाला बंधन टाकू नका. हा शहराचा विषय आणि स्वच्छतेचा विषय आहे. सर्व तर टॅक्स बुडतो याच्यामुळे. खोटी माहिती अजिबात देऊ नका. घंटागाडी पण पूर्ण प्रभागामध्ये जात नाही. हो 52,000 रुपये आपले खर्च होत. मला तुम्ही आपण दिले गाडी आपण जीपीएस रिपोर्ट मध्ये फक्त घंटागाडी नॅशनल हायवेला फिरती. ती रात्रीची सायंकाळची निघते. जीपीएस रिपोर्ट एकदम खोटे रिपोर्टच आहेत तुमचे. सभागृहाच्या पुढे दाखवा मला तुम्ही जीपीएस रिपोर्ट काय आहे तुमचा. कर्मचारी इस्टिमेटनुसार 51 कर्मचारी. 51 कर्मचारी. हजर किती असतात? माझं पूर्ण असतं. पूर्ण असतात. बरं. आणि त्यांना काय रोज देतो आपण? त्यांना अकुशल भाड्यांना 622 रुपये रोज देतो. बरोबर. कुशल भाड्यांना 628. बरं. 622 रुपये रोज जातो कर्मचाऱ्यांना. ठेकेदाराला आपण आउटपुट नाही, ठेकेदार चोऱ्या करतोय ते तुम्ही शोधलं पाहिजे होतं. अजिबात जात नाही त्यांना. हा. 8,000 रुपये मध्ये 622 रुपये रोजानी किती रुपये होता मला तुम्ही सांगा महिन्याला. ऑन रेकॉर्ड जे एम्प्लॉय ज्यांचे नाव बिल निघते त्यांची यादी वाचा. हो यादी वाचा मला. तुमचा पीएफ कट होतो त्या महिलांची कर्मचाऱ्यांची यादी वाचून दाखवा मला तुम्ही. 51 कर्मचाऱ्यांचा पीएफ कट होत असेल ना. त्यांचे वेजेस किती आहे ते पण सांगा आपला समजा. सॅलरी कोण करतो? ठेकेदार करतो का आपण? ठेकेदार. तर त्यांचं पीएफ आपला काय संबंध? नाही आपण नाही, बिल काढतो त्यांचं. बिल काढतो ना आपण त्यांचं. त्याला बिलासोबत जे डॉक्युमेंट हवं आहे ना त्याचं आपण त्यांच्याकडे आपल्याकडे लेबरची अटेंडन्स देऊन आपण त्याचं बिल काढून देतो. आपल्याकडे क्लेम करावा असं असेल डायरेक्ट तेच भरतो. ते जरी भरत असले तर कर्मचाऱ्यांवरती अन्याय होतो साहेब. त्यांचा भविष्य निर्वाह निधी असतो तो, त्याच्यावरती त्यांचं सगळं डिपेंडेंट असतं. असं नाही तो भरतोय का नाही भरतोय त्याच्यावरती लक्ष बी दिलेलं का तुमचं स्वच्छता निरीक्षक म्हणून काम आहे. मुद्दा म्हणजे जे लोक काम करताय रेकॉर्डवर ते दुसरेच जण सॅलरी घेत आहे. माहिती आपण मला पीएफ ची तुमची यादी वाचून द्या. त्यांची फर्म आहे दादा साहेब. हा. फर्ममध्ये जे कर्मचारी काम करतात ते आणि इथले जे ऍक्च्युअल कर्मचारी आहेत ना त्यांनी कर्मचारी त्यांना नाव किती वर्षापासून साहेब? तिथेच 1-2 वर्ष 1-1.5 वर्ष नाही, तो कॉन्ट्रॅक्टर 8 वर्षापासून आपल्याकडे आहे. मी आल्यापासून होतो ते. 8 वर्षापासून कर्मचारी त्याला डॉक्युमेंट देत नाहीये का किंवा तो जाणीवपूर्वक घेत नाहीये का? आणि असं होणारच आणि असं होणार नाही. तुम्ही कर्मचाऱ्यांना बोलवा. त्यांचा पहिली गोष्ट सॅलरी दुसरा माणूस काढतोय, काम दुसरा माणूस करतोय, हेच अन्यायकारक आहे. याला 28,000 पगार भेटतो आणि तो त्याला 8,000 देतोय, हे अन्यायकारक आहे. ती गावातली पोरं आहे सगळी. तुमचं त्याच्यावर काही कंट्रोल नाही का? तुम्ही बिल काढताना तो तुम्हाला एम्प्लॉईची यादी देतोय, बरोबर? तुम्ही हे व्हेरीफाय नाही करू शकत का ते एम्प्लॉई कोण आता आहे? हे फेब्रुवारीचं बिल आहे. त्याच्यामध्ये हा जब्बार अन्सारी कोण आहे? हा मोहम्मद अन्सारी कोण आहे? ही सुमन राठोड कोण आहे? कोण आहे लोक? आता हा लुकमान खाटी कोण आहे मला तुम्ही सांगायचं. कोणत्या प्रभागात? खाटी फक्त एकच आहे नगराध्यक्ष आपल्याला, बाकी कोणी नाही. म्हणजे हे कोण आहे मला सांगा. आता तुम्ही हे कर्मचारी कोण आहे मला तुम्ही हे तर क्लिअर करून द्या बाबा. हे कुठले काय त्यांना बोलवा.
प्रामाणिक काम करू राहिले ते. आणि पेमेंट बघा साहेब त्यांचे किती किती 29,000, 25,000, 26,000. बोला तुम्ही याच्यावरती काय मला क्लिअर करा. पहिला मुद्दा जीपीएस, दुसरा मुद्दा कर्मचाऱ्यांची पगार. ते आहे ना त्यांची यादी वाचा किंवा ते काही माझे काही हे नाही साहेब. मी तुम्हाला हे पहिलेही बोललोय, तुम्ही त्या खुर्चीवर नसते तर मी तुम्हाला प्रश्न विचारले नसते. तुम्ही काय माझे दुश्मन आहे का काय? नाही, राजीनामा नाही मागत, उत्तर मागते. काय होतं या निमित्ताने आपण नाही ठीक आहे तात्यासाहेब ऐका. आता 54 कर्मचारी आता बोलतो मी जास्त नाही. संबंधित अधिकाऱ्यांना प्रेझेंटेशन जर देता येत नसेल तर त्यांनी थोडा वेळ मागून घ्यावा. ही आपल्याला विनंती माझ्यातर्फे. त्यांना वेळ द्यावा असं काही नाही. काही असतो प्रत्येकाला सगळ्यांनाच बोलता येईल असं काही नाही. तर तुम्हाला काय जे जे सर्व डिटेल्स देता येईल ते तुम्ही सांगा, मांडा. तुम्हाला तुम्हाला विचार तुम्ही काय डिटेल दिली की ते बिलाचं काय केली तुम्ही सांगितली ना. एखादा माणूस जर काही असं नाही आहे का पर्याय तुम्हाला माणूस पाठीशी आपल्याला तसं घालायचं. तुम्हाला जे देता येईल ते ते काय तुम्हाला होईल? नंतर द्या. एखाद्याला प्रेशर येतं किंवा नाही प्रेझेंट करता येत तर त्याला आपण त्याच्या पाठीशी सांगायला राहिलं पाहिजे पाहिजे. की माझ्याकडे ही माहिती आता नाही हे देतो. हा हे report नाही होऊ द्या. हे कमिटी काय आपल्या सर्वसाधारण मीटिंग मध्ये मावशी काय म्हणता? ऐका. हे हा केला प्रश्न. तर संबंधित डिटेल्स तुम्ही घ्या आणि सर्व नगरसेवकांना द्या. किती दिवसात देता, कधी देता ते सांगा. ते तुम्ही अर्जाने कशी उत्तर देता तशी द्या ना. ते जे 11 प्रश्न आहे काय आहे, माहिती तुम्हाला माझ्याकडे त्याचं उपलब्ध आहे, 2 दिवसात सांगतो. ते report नाही होऊ द्या. दिली मला माहिती. दिली ना माहिती. त्यांनी अशी माहिती दिली उपलब्ध नाही हे नाही ते. ते चालणार नाही. मला सगळ्या माहिती हे मान्य करा का याच्यात गडबड झाली. तुम्ही अनियमितता व शब्द वापरला तरी चालला. सोनन साहेब, तात्यांना उत्तर असं द्या की तात्या तुमच्या प्रश्नांचं उत्तर मी 6 दिवसात तुम्हाला देईन. विषय एड करा आणि पुढचा विषय घ्या. चला बोला तुमचा सांगा, तुम्हाला जे अपेक्षित आहे. काय का मी सर्वांना विनंती करतो हा गावाचा विषय हा दादा सिरियस घ्या. मावशी ही बात खरी आहे का नाही? लोकं विकले गेले ते बंद करा. नाही लोकं विकणाऱ्यांवरती बी तो सीसीटीव्हीच्या याच्यातून मुद्दा आहे. मला दुसरा प्रश्न तोच आहे. त्याच्यावरती बी आपण बोलणार. तुम्हाला वेळ नसेल तर थोडा आमचा आपण त्याच्यासाठी होत नाहीये किंवा तुमच्या मला एक उत्तर येत नाही तर मी कसं थांबूया? तेच सांगतोय. मग संबंधित तुम्ही मला म्हणताय आवडा कसं आता काय तुम्ही आवडलं? साहेब हे असं प्रश्न जर असं तुम्हाला- उत्तर दिलेलं असेल तर माहिती देणं बंधनकारक नाही तर प्रॉब्लेम. तात्यासाहेब कल्चरचा विषय बायोकल्चरचा आहे म्हणजे अजून काही कुठल्या मुद्द्यावर माहिती देणे बंधनकारक नाही सांगितलेलं आहे. बायोकल्चर आहे, नंतर कर्मचाऱ्यांची बँक स्टेटमेंट आहे, पीएफचं मला स्टेटमेंट दिलं नव्हतं पीएफ. नाही ते आम्ही ठेकेदाराकडून मागितली त्यांचं म्हणणे ठेकेदाराने आम्हाला पण द्यायला नकार दिला. कुठे माहिती देतो ना ब्लॅकलिस्ट करा ना तुम्ही. करा लगेच ब्लॅकलिस्ट करा. लगेच ब्लॅकलिस्ट करा त्याला. आपण एखाद्याला कॉन्ट्रॅक्ट देतो तर ते आपल्या मर्जीप्रमाणे मग. आपण हे करतो ना. का त्याच्या मर्जीप्रमाणे आपण हे करणार. आता रोड जर बांधला तर त्याच्यातून काय ते सिमेंटचे खडीचे ते बिलं नाही घेत बसत ना. नाही. मग शासन घेतं जीएसटी साठी बरोबर नाही त्याकडे असतात ते. घालत नाही आपण आपलं आउटपुट मटेरियल आलं स्टॉक कुठलं एंट्री झाली तसा विषय. ते मटेरियल तिथं यूज झालंय की नाही याचा शोध तुम्ही कसा घ्या. एक तर स्वतः जायचं नाही तर बिल मागायचं. हो. तुम्ही स्वतः जात नाही म्हणून आम्ही बिल मागतोय. तुमचा तुम्ही बनकर रिपोर्ट बनवून घेतलेले. बनकरला बोलवा, विचारा काय रिपोर्ट बनवलेले काय नाही. ये दादा तू 2 मिनिटं सांग तू कसे रिपोर्ट बनवले. हे जे आहे बाबा कल्चर कसं फेऱ्या किती होतात सांग तू काय काय करतो तू काय काम आहे तुझं सांग. माझं काम माणसामागं केलं. मुकादम आहे माणसामागं करून त्याच्यावर कामं करून नये. पण मग तुझ्या रिपोर्टवरती सह्या आहे तुझं नाव आहे सह्या त्या मी ते काम करतो ना त्याच्यामुळे त्यांनी माझ्या सह्या. असं कसं काय असं कसं काय सह्या आहे? मी जर सही नाही केली तर माझ्या दबाव कोण टाकीत होते. दबाव टाकते ना बस. आत्ताचा नाही विषय ठेवायचा. मग हाच विषय जुना विषय. दबाव टाकला जातो. ठीक आहे जुना विषय आहे. जुना विषय.
जुना विषय आहे ना, मग जुना सांगा ना तुम्ही. जर तुमच्यावर दबाव टाकताय तर तुमच्याकडे आम्ही अधिकारी आल्यापासून नसेल तर टाकला आम्ही ना. लोक आहेत आम्ही तुमच्या सत्ता पाठीशी. आल्यापासून टाकला कोण ना. दबाव टाकताय? 100% तो बिचारा गरीब व्यक्ती आहे, त्याच्यावरती खरोखर दबाव येतोय. जुना जुना जर त्यांनी मान्य बी केलेलं आहे. आता आहे का दबाव? हो. सांगा ना ते. हो हो जे ज्या घंटागाड्या फिरत बरोबर. नाही, त्यांचे जिथं फोटो घंटागाड्या फिरत नाही, हो. आणि गायकवाड साहेबांना तेव्हा जिथे फोटो मी स्वतः आधी बरोबर. खर्च करून दिले होते. बरोबर. दुसऱ्या दिवशी माहिती आहे. गायकवाड सांगितले होते. हा? कधीचा नाही, विषय आताचा आहे? नाही, जुना विषय विषय सांगा. जुना विषय. वर्ष सांगा, वर्ष. वर्ष सांगा. आत्ताचं काय ते सांगा. आत्ताचं काही नाही. हा, बस. आता तुम्ही आता मध्ये सांगा ना तुम्ही पूर्ण सांगा काय होतं का तुम्ही जे बोलताना ते नुसतं त्यांच्यावरती नाही हा. आम्ही जे हा, हो, आम्ही पण दोषी. आम्ही तुम्हाला प्रेशर हो. नाही, 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 तुमचा नाही. तुम्ही ना बोलताना नीट उत्तर द्या, स्पष्ट आता तुम्ही उत्तर report द्या. बनवताय. उत्तर देऊ नाही, नका आता मी काहीच 6 नाही. महिन्यापासून. नाही नाही काहीच नाही बनवत. 2026 तसं- मध्ये. तसं डिसेंबर सांगा. 2025 पासून तुमच्यावर कोणी प्रेशर आणलं नाही नाही. तुम्हाला काही चुकीचे बिलावर सहाय करायला नाही, लावले नाही. नाही नाही. ओके ओके. पण ऐका, हा कॉन्ट्रॅक्टर 8 वर्षापासून येतो, बरोबर बरोबर ना? मग 8 वर्षापासून हा कॉन्ट्रॅक्टर मागं दबाव आला तुमच्यावरती, बिलं बी निघायला दिली, म्हणजे त्याच्यात प्रॉब्लेम गडबड झालेलीच आहे. आणि आता बी तुम्हाला काही रिपोर्ट आहे, आता तुमच्याकडे वेळ नाही, नाही तर माझ्याकडे सगळे रिपोर्ट्स आहे का बाबा काय काय हा समितीसमोर आपण ते सर्व देऊ. ऍक्च्युली तात्या आपल्या सोबत आहे. हो पहिल्यांदा मी तुम्हाला असं म्हणतो, तुम्ही ज्या टोप्या आणल्या ना त्या कमी आणल्या, त्यात 21 आणल्या असत्या तर आम्ही सगळं सोबत असतो. तुम्ही असा पहिला मुद्दा असा आहे की तुम्ही तुझ्या भावाचा करत नका जाऊ, आपण सगळे एक आहे. आपल्याला सर्व 21चे 21 मिळून सर्व नगर परिषद आणि चांदवड शहराची स्वच्छता करायची. सॉरी 21 आणि 2 स्वीकृत असे 23. तर मी संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा मी बोललो होतो का याचं तुम्ही टेंडर करा. तुम्ही आतापर्यंत टेंडर का केलं नाही याचं उत्तर द्या मला, बरोबर. आणि जबाबदारीने उत्तर द्यायचं. मी 1 महिना जर असेल आचारसंहिता, त्याच्या आधी 2 महिने सांगितलेले. मुदतवाढ 3 महिन्याची. ठेकेदार काही तुमच्या घरचा आहे का किंवा तुम्हाला काही खतपाणी करतोय का, असा माझा पहिला सवाल आहे. 100%. आम्ही पाठीशी घालणारी माणसं नाही आहे. तुम्ही त्यावर काय उपाययोजना केली, तुम्ही टेंडर का केलं नाही? 16/3च्या मीटिंगला जो विषय झाला ना, नवीन निविदा प्रक्रिया, तेव्हा नगरपालिकेकडे शासनाचा किंवा केंद्र शासनाचा निधी प्राप्त नव्हता. त्याच्यानंतर निधी करायला टेंडर करत नाही का आपण, असं काही आहे का? estimate असं तुम्ही देता का लेखी? हो, ते द्यावं लागतं ना आपल्याला. हे तुम्ही असं लिहून देता का त्यावेळेस टेंडर करता आलं नाही? TS ला पैसे नव्हते का? नाही TS ला नाही भाऊ. जेव्हा आपण एस्टिमेट बनवतो ना, एस्टिमेट कुठल्या कामातनं, कुठल्या योजनेतनं, कुठल्या निधीतनं घेतो ते 8 वर्षापासून जर गावाची हे करतोय तर त्याला पहिले ब्लॅक लिस्ट टाका Blacklist काय झालं? आणि टेंडर प्रोसेस करा. नाही नुसतं ब्लॅकलिस्ट नाही, त्याच्यावरती फौजदारी गुन्हा. काय ज्या सर कायदेशीर कारवाई त्यावर करा आणि त्याला पूर्ण ब्लॅकलिस्ट करून पहिले तुम्ही टेंडर प्रोसेसिंग करा. नाही, पण पूर्ण माहिती तिकडे टाकते. पूर्ण माहिती साहेब, ब्लॅकलिस्ट तो होणारच आहे किंवा त्याच्यावर गुन्हा दाखल बी होणार. अँटी करप्शनला बी तक्रार होणार, मी स्वतः करणार. पण जनतेसमोर सर्व आलं पाहिजे का बाबा हे टेंडर कसं कसं गेले, पैशाचा किती रुपयाचा भ्रष्टाचार याच्यात झाला. तर तुम्ही पहिले मला कर्मचाऱ्यांचा तो PF चा विषय सांगा. PF मला वाचून दाखवा, किती कर्मचारी ते PF देतात आपल्या इथे.